नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे एव्हरीडे रोहित. तर आज तारीख आहे 1 डिसेंबर 2025. तर आजपासून आपण एक चॅलेंज घेत आहे, 75 हार्ड चॅलेंज. जसं की तुम्ही नाव ऐकलं असेल काही वर्षा अगोदर, की 75 डेज हार्ड चॅलेंज असं होतं की त्याच्यामध्ये फिटनेस फ्रीक लोक जे आहेत ते 75 डेजमध्ये त्यांची जी फिटनेस आहे ती फिट ठेवण्यासाठी, स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी ते लोक प्रयत्न करतात. सो आपण त्याच्यामध्ये थोडंसं चेंज करत आहेत. तर 75 डेज हार्ड चॅलेंज असं असणार आहे आपल्यासाठी की 75 डेजमध्ये आपण जे डिलेवरीचं काम करतो, तर त्यामध्ये आपली जी अर्निंग असणार आहे ती 1 लाख करायची आपल्याला. टोटल 75 डेजपासून, म्हणजे डे 1 ते डे 75पर्यंत आपली अर्निंग जी झाली पाहिजे ती 1 लाख करणार आहे. बाकीचे जे चॅलेंज करतात ते 100 डेज 1 लाखचे चॅलेंज करतात, जे की होतात काय काय जणांचे, पण आपण थोडंसं हार्ड करतो त्यासाठी. त्याच्यामुळे आपण नाव ठेवलं आहे 75 डेज हार्ड चॅलेंज. सो 1 लाख अर्निंग करायची 75 डेजमध्ये. आणि त्याचसोबत आपले जे सबस्क्रायबर आहेत ते आत्ता सध्या आहेत मे बी 110 काहीतरी आहेत. आणि ते 75 डेजमध्ये आपले 1K सबस्क्रायबर झाले पाहिजे. तर आपण असं एक चॅलेंज घेत आहे. तर 1K सबस्क्रायबर 75 डेजमध्ये आणि 1 लाखची अर्निंग. सो असा आपला चॅलेंज असणार आहे. सो आजपासून आपला हा डे 1 असणार आहे. सो आता आपण कामासाठी निघूया लवकरात लवकर आणि प्रयत्न करूया आपण 75 डेजमध्ये 1 लाखची अर्निंग. पुढचे जे व्हिडिओ आहेत ते जर तुम्हाला पाहावेसे वाटणार आहेत आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्यासाठी, तर तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करत राहा, कमेंट करत राहा, सजेशन देत राहा की मी काय चुकीचं करतो आहे किंवा काय केलं पाहिजे मी, असे सजेशन द्या. आणि धन्यवाद मला इथपर्यंत सपोर्ट करण्यासाठी. चला आपण कामासाठी निघूया आता. तर मित्रांनो, आता आपण आहे चेंबूर नाक्याला आणि आपण रिसीव केलेले आहेत आपले 3 ऑर्डर. डे 1 आपला खूपच स्लो चालू आहे, खूपच लो चालू आहे. आणि डे 1 आपला जसा पाहिजे, जसा विचार केला होता मी तसं तर नाही आहे. आणि बघूया पुढच्या सेकंड ट्रिपला आपण काय करतो, कारण की आपली फर्स्ट ट्रिप जी आहे तिकडून दादरला जायची आहे. आपल्याकडे आहे एक माटुंगाचं पार्सल, दुसरं आहे दादर वेस्ट, आणि तिसरं जे आहे ते शिवडीचं आहे. तर आपल्याला झिगझॅगमध्ये जायचं आहे, झिगझॅग मोडमध्ये. तो आपण जाऊया आता. बघूया आपले, बघा पार्सल जे आहे ते छोटे छोटेच आहेत बघा केवढेसे. तर आपल्याकडे आहे हे पार्सल, हे जे आहे ते दादरला द्यायचं आहे. हे जे आहे ते आपल्याला द्यायचं माटुंग्याला, आणि हे जे आहे ते शिवडीला द्यायचे. तर असे 3 पार्सल आहेत आपल्याकडे. निघूया, 3 पार्सलच आहेत आणि तिकडून दादरला गेल्यावरती 1-2 ऑर्डर उचलू आणि बघूया कसे होते आपल्या फर्स्ट ट्रिपची एंडिंग. तर आता आपण निघालो आहे आणि आता कुर्ल्याला आहे. तर हा जो कॅमेरा अँगल मला थोडा आवडला. काल आरसा खोलला होता तर माझ्या मोबाईलची सेटिंग जरा हल्ली आहे, मोबाईल स्टँडची सेटिंग. तर हा कॅमेरा अँगल जरा छान वाटतो, कारण की सेंटरमधून येतो थोडा. तो बघूया आता आपला पुढचा दिवस कसा शूट होतोय, कारण की ऊन भरपूर आहे. तो ब्लॅकआउट होईल मे बी चेहरा, कारण की प्रत्येक वेळेस चेक करावा लागतोय कुठे कुठे उजेड येतोय आणि कुठे ब्लॅकआउट होतोय. बघूया कसं शूट होतोय आता. तर मित्रांनो, आता आपण 2 पार्सल ड्रॉप केलेले आहेत आणि आपण चाललो आहे तर तिसरं पार्सल, चौथं पार्सलचं पिकअप करायला, जे की आहे लोअर परेलमध्ये. आणि आता आपण आहे प्रभादेवीला. सो आता ते घेऊन मग आपल्याला जायचं कुलाब्याला, तर त्याला पिकअप करायला. सो मित्रांनो, आपण आता घेतलेलं आपलं 4थं पार्सल, जे की सोडायचं आपल्याला कुलाब्याला. सो याच्या अगोदर आपलं तिसरं पार्सल जे ड्रॉप करायचं ते आपण जाणार आहे आता शिवडीला. शिवडीवरून आपण कुलाब्याला जाणार आहे. तर मित्रांनो, आता मी आहे कफ परेडला आणि आपले 4ही पार्सल डिलिव्हर करून झालेले आहेत. आणि आपली टोटल अमाऊंट झालेली आहे 510च्या आसपास काहीतरी. सो पहिली आपली डिलिव्हरी होती 103ची, नंतर आपली 127ची, एक होती 132ची आणि एक होती 148ची. तर टोटल अमाऊंट 510च्या घरात गेली. मी टॅली नाही केली, शेवटी टॅली करणार आहे. आणि बघूया आता आपल्याला रिटर्नचे पार्सल जमा करायचे आहेत. सो आपण जाऊया आता इकडून काळबादेवीला. सो टोटल पार्सल जमा केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल काय काय आहे ते. तर मित्रांनो, आपण आता रिटर्नचे 4 पार्सल पिकअप केलेले आहेत आणि आपण आता चालू आहे ड्रॉप लोकेशनला. सो आपला रूट असणार आहे सायनपासून टिळकनगर, टिळकनगरपासून चेंबूर, चेंबूरपासून घाटकोपर. तर असे 4 ड्रॉप आहेत. बघू पोर्टर जर भेटली तर पोर्टर घेऊया.
तर आत्ता सध्यासाठी तरी 4 पार्सल आहेत आणि आपण आता निघतोय ड्रॉप लोकेशनसाठी. तर जाता जाता जर एक पोर्टर भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. तर बघूया. तर आता वाजलेत 5:30 आणि आपल्याकडे आलेली आहे पोर्टरची ऑर्डर. ही बघा, त्या 2 पिशव्या आहेत. ही पोचवायची वडाळ्याला आणि ही पोचवायची आपल्याला चेंबूरला. तर आपण आता सामान घेऊन निघालो आहे. कर्नाक ब्रिजवरून चाललो आहे आणि ट्रॅफिक आहे थोडीशी. सो हे झाल्याच्यानंतर बघूया आता रोडवर किती ट्रॅफिक असणार आहे. मोठीचं इंजिन घेऊन चाललेत वाटतं. एवढं मोठं आहे तो. चाललेत तर त्या साईडला कॅमेरा नाही फिरवता येणार कारण की आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा नाही आहे. पण बोटीचंच इंजिन होतं ते, मजबूत मोठं होतं. फायनली आता आपले सर्व पार्सल डिलिव्हर करून झालेले आहे ड्रॉप लोकेशनला आणि आता आपण आहे घाटकोपरला. सो घाटकोपरला आहे आणि अवतार बघा माझा. आज 7 तास काम झालं आहे. आपण निघालो होतो 12:30ला आणि आत्ता वाजलेत 7:20 झालेत. सो आपण कंटिन्युअसली 7 तास काम करतो आहे आणि भरपूर दिवसानंतर मी 7 तास काम केलं आहे कंटिन्यू. नाहीतर मी 5 किंवा 6 तासामध्ये घरी जाऊन कधी कधी मग निघतो सेकंड ट्रिपसाठी. तर आता जाऊया घरी आणि टोटल अमाऊंट पण सांगेल मी तुम्हाला. आणि आज आपला डे 1 होता 75 डेज चॅलेंजचा. 75 डेजमध्ये 1 लाख रुपये आपण अर्न करण्याचा. तर त्यामुळे आज किती त्याच्यामध्ये भर गेली आहे आपला डे 1ला तर आपण बघूया. आजचा डे 1 जसा जायला पाहिजे होता तसा गेला नाही, तरी पण एंडिंगला खूप छान आपली अर्निंग झाली. सो आजची अर्निंग झाली 1358 रुपये आणि आपला जो टार्गेट आहे 1 लाख रुपयाचा 75 डेजमध्ये, त्याच्यासाठी आपल्याला पर डे कमीत कमी 1300 ते 1400 रुपये करायचेच आहेत. तर या रेंजमध्येच आपल्याला यायचे. तर त्या हिशोबाने आपला दिवस असा चांगलाच गेला. तर बघूया आपण पुढे येणारे दिवस कसे असतील. तर स्टे ट्यून विथ माय चॅलेंज, तुम्ही पण आणि मी पण. गुड बाय, गुड नाईट, टेक केअर, नमो बुद्धाय.